हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लडाखमध्ये जे आंदोलन चालू होतं, ज्या प्रोटेस्ट चालू होत्या, त्यांना राज्याचा दर्जा पाहिजे आहे, त्या मुद्द्यावरून लडाखमध्ये खूप दिवसापासून आंदोलनं चालू आहेत। तर त्या आंदोलनालाच हिंसक वळण लागलेलं आहे। तुम्ही फोटो बघू शकता, हे लडाखमधले आजचे फोटो आहेत। तिथं जे तरुण लोक आहेत, तरुण पिढी आहे, त्यांनी त्या राज्याच्या दर्जाच्या मुद्द्यावरून हिंसक कृत्य करण्यास सुरुवात केलेली आहे। ही न्यूज पण तुम्ही पाहू शकता। ही आजचीच रिसेंट न्यूज आहे। आजच तिथं जे शांततापूर्व मार्गाने प्रोटेस्ट चालू होत्या, जी आंदोलने चालू होती, ती आता हिंसक झालेली आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया लडाखची जिओग्राफिकल माहिती बघूया, लडाखची जिओग्राफी कशी आहे ते। त्यानंतर आपण पाहूया हे लडाखचं यूटी स्टेटस जे आहे, केंद्रशासित प्रदेश दर्जा जो आहे लडाखला कधी मिळाला, कसा मिळाला, त्याची माहिती घेऊया। त्यानंतर पाहूया 6वं परिशिष्ट 6th शेड्यूल आपल्या संविधानातलं काय आहे, आणि नंतर शेवटी पाहूया की लडाखला राज्याचा दर्जा का पाहिजे आणि 6व्या परिशिष्टामध्ये लडाखचा समावेश त्यांना का करून घ्यायचा आहे, याची माहिती आपण घेऊया। तर हे पहा, स्क्रीनवर तुम्हाला लडाखचा मॅप दिसत आहे। लडाखमध्ये 2 डिस्ट्रिक्ट आहेत, एक आहे लेह आणि दुसरा आहे कारगिल। तर लेहमध्ये बुद्धिस्ट मेजॉरिटी लोक राहतात आणि कारगिलमध्ये जे आहेत ते मुस्लिम मेजॉरिटी लोक राहतात। लेहची जी पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ती जवळपास 1,30,000 आहे आणि कारगिलची जी पॉप्युलेशन आहे ती जवळपास 1,40,000 आहे। आता आपल्याला माहीत आहे की अनुच्छेद 370 जे आपल्या घटनेतलं आहे ते आपण रद्द केलं होतं। 25 ऑगस्ट 2019ला ते रद्द झालं होतं आणि त्याबरोबरच जम्मू काश्मीर हे जे राज्य होतं त्याची विभागणी झाली होती। जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर राज्यामधून वेगळे करण्यात आलेले होते। 370 रद्द होण्याच्या अगोदर लडाखमध्ये लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल, म्हणजे आतासुद्धा ती काउन्सिल आहे, परंतु त्यावेळी जेव्हा 370 लागू होतं तेव्हा त्या काउन्सिलला स्वायत्त दर्जा होता। का स्वायत्त दर्जा होता? तेव्हासुद्धा ती इलेक्टेड होती, आतासुद्धा इलेक्टेड आहे, परंतु तेव्हा 370 लागू असल्यामुळं बाहेरचे लोक जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकत नव्हते, तिथं लँड घेऊ शकत नव्हते, तिथं नोकऱ्या करू शकत नव्हते, कारण 370नी स्पेशल तरतुदी जम्मू काश्मीर राज्यासाठी केलेल्या होत्या आणि लडाख हा जम्मू काश्मीरचा भाग असल्यामुळे आपोआपच त्या तरतुदी लडाखला सुद्धा लागू होत होत्या। परंतु आता लडाख हे केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळं केंद्रशासित प्रदेश जो असतो त्याचे सर्व निर्णय कोण घेत असतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट घेत असतं। सेंट्रल गव्हर्नमेंट प्रेसिडेंट थ्रू घेत असतं। प्रेसिडेंट व्यवस्थापन चालवतं, ॲडमिनिस्ट्रेशन चालवतं युनियन टेरिटरीचं। कोणामार्फत? तर लेफ्टनंट गव्हर्नर मार्फत, नायब राज्यपाल मार्फत प्रेसिडेंट केंद्रशासित प्रदेशामधलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, गव्हर्नन्स आहे, गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे, ते चालवत असतात। मग पूर्ण निर्णय जे आहेत ते केंद्र घेत असल्यामुळे, दिल्लीतून होत असल्यामुळं ही जी लडाखची ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आहे तिला काही महत्त्व उरलेलं नाही, म्हणजे तिचं महत्त्व कमी झालं। मग त्यामुळं हे जे 2 मागण्या येतात त्या होत आहेत, ते पण पुढं आपण पाहूयाच। आता आपण पाहूया 6वं परिशिष्ट जे आहे आपल्या घटनेतलं 6th शेड्यूल ते काय आहे। 6वं परिशिष्ट जे आहे ते आदिवासी प्रदेशासंबंधी आहे, ट्रायबल एरियात संबंधी आहे। त्याच्यामध्ये सध्या आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम अशी 4 राज्य आहेत। 6व्या परिशिष्टामध्ये समावेश होणं म्हणजे काही विशेष तरतुदी त्या राज्याकरता, त्या केंद्रशासित प्रदेशाकरता लागू होणं असा त्याचा अर्थ होतो। जर 6व्या परिशिष्टामध्ये समावेश असेल तर तिथल्या जमिनीबाबत सुद्धा विशेष कायदे लागू होतात। तिथल्या जमिनी बाहेरचे लोक खरेदी करू शकत नाहीत। तिथं परमनंट सेटलमेंट, म्हणजे आता आपण जर समजा महाराष्ट्रातून तिथं जायचं म्हणलं आणि परमनंट राहायचं म्हणलं तर आपण तिथं राहू शकत नाहीत। तसेच नोकऱ्यामध्ये सुद्धा बाहेरच्या लोकांना अत्यल्प प्रमाणात तिथं संधी असतात, तिथल्याच लोकांना तिथं प्रायोरिटी दिली जाते आणि ज्या योजना आहेत, योजनामध्ये सुद्धा त्यांना विशेष तरतुदी असतात। त्यामुळं हे 6वं परिशिष्ट महत्त्वाचं असतं आणि त्यामुळंच लडाखसुद्धा 6व्या परिशिष्टामध्ये समावेश करण्याची मागणी करत आहे। आता सोनम वांगचुक कोण आहेत? सोनम वांगचुकचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर हे जे आहेत ना, हे एक इंजिनियर आहेत, क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट आहेत, लेहमधले ते माननीय व्यक्ती आहेत। त्यांनी अशातच -25 डिग्री सेल्सिअसमध्ये 5 रात्र
ते उघड्यावर झोपले होते. उघड्यावर म्हणजे एकदम जमिनीवर, एवढ्या कमी तापमानामध्ये ते 5 रात्र उघड्यावर झोपले होते. कशामुळं? तर याच मागण्या पूर्ण करण्याकरता प्रोटेस्टचा भाग म्हणून त्यांनी ही स्टेप घेतलेली होती. त्यांनी उपोषणसुद्धा केलेलं आहे. आत्ताच मागे त्यांनी उपोषण त्यांचं संपवलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीसुद्धा उपोषणाला बसलेले होते. काही सहकारी त्यामधले खूप त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळं सुद्धा तेव्हाच या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता होती. परंतु सोनम वांगचुक यांनी शांत राहण्याचा सगळ्यांना संदेश दिलेला होता. तर सोनम वांगचुक यांच्याविषयी एक फॅक्ट आहे की जी 3 Idiots मूवी आली होती 2009 मध्ये, त्याच्यामध्ये जे आमिर खाननं रोल केलेला आहे फुंसुक वांगडूचा, तर ते सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित आहे असं म्हटलं जातं. तर हे सर्व चालू होतं अगोदरपासूनच, काय आताच नाही चालू आहे, अगोदरपासूनच चालू होत्या सर्व गोष्टी. परंतु प्रॉब्लेम काय झाला की त्यांचा आवाजच कोणी ऐकत नाही. तर त्यांचा कोणी आवाज ऐकत नसल्यामुळं आता या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. आणि नेपाळच्या ज्या प्रोटेस्ट झाल्या होत्या आपल्याला माहीत आहे, त्या पूर्ण जनजीने हातात घेतलेल्या होत्या. तर त्यालासुद्धा एक इन्स्पिरेशन म्हणून हे यूथ काय करत आहेत, आता हिंसक मार्गाला प्रोत्साहन देत आहेत जेव्हा प्रोटेस्ट होतात तेव्हा. त्यामुळे सरकारने ह्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे. जर युवा जर प्रोटेस्ट करत असेल तर त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजे, कारण ते गरम रक्ताचे असतात. निर्णय घेताना ते विचार करत नाहीत. असो, मग आता हे जे राज्याचा दर्जा आहे आणि 6व्या परिशिष्टामध्ये समावेश करण्याची जी मागणी आहे, ही का होत आहे एवढ्या जोराने? प्रॉब्लेम काय आहे बघा. आता आपण बघितलं, एकतर यांची लोकसंख्या खूप कमी आहे. तर त्यांना काय वाटतं, समजा जर आता इंडस्ट्रियलिस्ट लोक आली आणि इंडस्ट्री जर आल्या लडाखमध्ये, तर काय होणार, तिथं बाहेरून खूप लोक येणार. इंडस्ट्री आल्या म्हणजे त्या प्रदेशात खूप बाहेरून लोक येणार. आणि लडाखची आपण बघितलं पॉप्युलेशन अगोदरच कमी आहे. आणि हे जे बाहेरचे लोक जे आलेत ना, ते आउटनंबर करणार, म्हणजे मेजॉरिटीमध्ये होणार. म्हणजे आता हे जवळपास 3 लाख लोक आहेत ना, तर बाहेरून 5 लाख जरी लोक आले तर कोणते लोक जास्त होणार? बाहेरचे लोक जास्त होणार. तिबेटमध्ये असंच झालेलं होतं. तिबेटचे लोक कमी आणि चायनाचे लोक जास्त. त्यामुळे त्यांना भीती आहे की बाबा हे असं होईल. दुसरं म्हणजे काय, लडाख हा जो एरिया आहे ना, तिथं ग्लॅशियर्स आहेत, पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे. आणि क्लायमेट चेंजमुळे तुम्हाला माहिती आहे काय होतं, तर बर्फ वितळतो. क्लायमेट चेंज कधी होतं? हे पोल्युशन, एवढ्या इंडस्ट्रीज वगैरे स्थापन केल्या, मायनिंग वगैरे तिथं सुरू होणार, या सगळ्या गोष्टी होणार. त्यामुळं काय होणार, लडाखची जी फ्रॅजाईल इकोसिस्टम आहे, पारिस्थितिकी आहे, ती अजूनच कमकुवत होणार. आणि मग समजा जर तिथले ग्लॅशियर जे आहेत ते जर वितळले तर काय होणार? लडाखच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे ना. त्यामुळं तर त्यांची एवढी मरमर चालू आहे. मग राज्याचा दर्जा भेटल्यावर काय होईल? राज्याचा दर्जा भेटला तर त्यांचे जे निर्णय होतील त्या प्रदेशासाठी तिथले लोक घेतील. तिथल्या लोकांना माहीत आहे की बाबा त्यांची परिस्थिती कशी आहे, तिथल्या लोकांसाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, तिथल्या प्रदेशासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे. दिल्लीतून ते निर्णय होणार नाहीत. दिल्लीमधल्या लोकांना काय बसल्या बसल्या निर्णय घेतील ते, पण त्यांना काय माहिती आहे, तिथं त्यांना थोडी राहायचं आहे, तिथं ते थोडी राहिलेली आहेत. त्यांना काय माहिती आहे तिथले लोक कसे आहेत, त्यांची संस्कृती कशी आहे, वगैरे वगैरे सर्व गोष्टी. समजा दिल्लीमध्ये एखाद्या इंडस्ट्रियलिस्ट आहे, समजा अंबानी आहे, अंबानीनं पैसे दिले बाबा आणि आम्हाला एखादी इंडस्ट्री तिथं स्थापन करायची म्हटलं की दिल्लीतून त्यांना लगेच अप्रुव्हल मिळतं. हे तर आपल्याला माहीतच आहे. मग या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून तिथले लोक काय करतायत, मागणी करतायत ही राज्याचा दर्जा द्या आम्हाला आणि आमच्या 6व्या परिशिष्टामध्ये समावेश करा. तर त्यांची मागणी एकदम बरोबर आहे, चुकीची नाही आहे. त्यांच्या मागणीचा विचार व्हायला पाहिजे. परंतु मग त्यांची मागणी मान्य केल्यावर काय होईल? जम्मू काश्मीर बनेल, आम्हाला सुद्धा राज्याचा दर्जा द्या. मग आम्ही काय वाईट केले? तिथून सुद्धा पुन्हा अशाच गोष्टी होतील. तिथले सुद्धा यूथ पुन्हा हिंसा करतील. म्हणून बोलायला सोपं असतं, परंतु जेव्हा करायचं असतं तेव्हा अवघड असतं. तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगा. लडाखला राज्याचा दर्जा मिळायला पाहिजे आणि 6व्या परिशिष्टामध्ये त्यांचा समावेश व्हायला पाहिजे की नाही? तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, लडाखला लोकसभेमध्ये किती सीट अलोकेट झालेले आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.